उपस्थित धनंजय देशमुख, संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू आणि सर्व पक्ष सामाजिक संघटनेचे नेते पदाधिकारी आणि जालन्यातील 18 पकड जातीचे बहुजन भीम सैनिक, लहुजी सैनिक, सर्वांना जय शिवराय, जय भीम. बोलण्याआधीच एवढ्या अटी घातल्यात. घटना अतिशय संवेदनशील आहे आणि आयोजकांनी ज्या अटी घातल्यात त्या आम्हाला मान्य आहेत की घटनाची एवढी गंभीर आहे की आज हा 5वा मोर्चा आहे. महिना झालाय. एवढी संवेदनशील घटना आहे. 5वा मोर्चा आहे. महिना झालाय. तरी या घटनेतला एक नराधम, एक असणारा आरोपी आंधळे नावाचा अटक नाही. 25 दिवस झालं सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्याकांडाला त्यातल्या अशोक गोरबाड नावाच्या त्या पोलिसावरती 302चा गुन्हा नाही. आज महिना झाला तरी न्याय मिळत नाही. संघर्ष चालू आहे आणि सगळीकडे मात्र हा मुद्दा कसा दाबता येईल याच प्रयत्न या ठिकाणी केला जातो. यातले प्रमुख जे उमेदवार, यातले जे काही प्रमुख आरोपी आहेत त्यांना अटक होत नाही. आम्हाला सांगितलं जातं त्यांचा रोल नाही. राजकारणासाठी टीका सुरू आहे. म्हणून मी काल सुद्धा सांगितलं की वर्ल्ड ट्रेड सेंटरचं जे काही टावर पाडण्यात आलं, त्या टावर पाडत असताना त्या विमानामध्ये बसलेले त्यांचा तर तिथंच अंत झाला, पण त्याचा मास्टर माइंड होता ओसामा बिन लादेन. या संतोष देशमुखच्या हत्याकांडातील ओसामा बिन लादेनला अटक झाली पाहिजे, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे. ही भूमिका आम्ही घेऊन आलो. मी 350 घटनांना भेटी दिल्या. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो, पण एवढी निर्दयी हत्याकांड मी बघितलं नाही. एकही संतोष देशमुखच्या अंगावरती जागा नव्हती की त्याला मारलेलं नाही. एकही त्याचा पार्ट असा नव्हता की तो ठेचलेला नाही. आणि आमचे या ठिकाणी प्रति मोर्चे काढणारे राजकारणी जातीवाद म्हणून मोर्चे काढायला लागलेत. जातीवादी मुद्दा आहे म्हणून मोर्चे काढायला लागलेत. एका जातीच्या आरोपीला त्या ठिकाणी वाचवण्यासाठी मोर्चे काढायला लागलेत. त्यांना लाज वाटायला पाहिजे. लाज वाटायला पाहिजे. मी काही शॉर्टकट याच्यात बोलणार नाही, काही टोपण नावं घेणार नाही. लक्ष्मण हाके, लाज वाटायला पाहिजे. प्रति मोर्चा काढताना लाज वाटायला पाहिजे. अरे ज्या पुणे शाहू बाबासाहेब शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेताय, तुम्ही काल मोर्चा काढला, तुम्हाला आता नैतिक अधिकारच राहिलेला नाही. हे निरागस लेकर बसले, मुंबईला जाऊन आले, त्या अपघातातली गाडी घेऊन धनंजय देशमुख फिरतोय. ही वैभवी, हा विराज तुम्हाला राजकारणी वाटतायत. हे पक्षाचे वाटतायत. हे राजकारण करण्यासाठी बसलेत. अरे एका मुलीचा बाप गेलाय, तिला काय वेदना होत असते. हे तुम्ही जमताय, तिला आधार देताय म्हणून ते जिवंत आहेत. नाहीतर यांना सुसाईड केल्याशिवाय पर्याय आहे का? यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय आहे का? अरे या महाराष्ट्रामध्ये किती आमचा छेड तुम्ही करणार आहेत? कर्लाजीच्या भोत मागे त्या ठिकाणी मरण पावला तरी त्याला न्याय मिळाला नाही. या सोमनाथ सूर्यवंशीची आई 10 लाख रुपयाचा चेक परत पाठवते, तिला सुद्धा न्याय मिळत नाही. पीडितांचं सुद्धा मरण आल्यावर तुम्ही न्याय देणार आहेत का? पीडितांनी फासावण्यात केल्यावर न्याय देणार आहेत का? आणि म्हणून आता आम्ही शांत बसणार नाहीत. 5वा मोर्चा आहे. 36 जिल्ह्यात तालुक्यात मोर्चे काढू.
पण संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही. थांबायचं नाही. हा संघर्ष आता थांबणार नाही. कारण समग्र बहुजनांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय. जेव्हा जेव्हा यांची सत्ता येते तेव्हा तेव्हा दलित मारला जातो, मराठा मारला जातो, बहुजन मारला जातो. इथल्या 18 पगड जातीला या ठिकाणी मारण्यात येतं. हे मजा बघण्याचं काम करतायत. आणि म्हणून आता मुद्द्यावरती आमची भूमिका एवढीच आहे की 2.5 महिन्यात फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून यांना असणार फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अरे संतोष देशमुख कोण होता? मानवतेचा प्रतीक होता, एक भीमसैनिक होता. संतोष देशमुखनी ज्याला वाचवलं तो बौद्ध समाजाचा होता. आज मला आनंद आहे की या जालन्यामध्ये आमचे भीमसैनिक ढाण्या वाघ या ठिकाणी बसलेत. आमचे अण्णा भाऊ लवजींचे लेकरं बसलेत. आमचे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे बसलेत. संतोष देशमुख हा मुद्दा हत्याकांडापुरता मर्यादित नाही, तर या महाराष्ट्रातले फुले शाहू बाबासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व वाचवण्याचा मुद्दा आज तयार झाला आहे. हे लोन थांबणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, मला वेळ कमी दिलाय. जाता जाता एवढंच आव्हान करतोय, पंकजाताई मुंडे, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आम्हाला सांगितलंय नाव घेऊ नका, पण नाव घेतल्याशिवाय